नमस्कार सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवावर. शेतकरी बंधूंनो, आपण जर सध्याचं वातावरण बघितलं तर अत्यंत आभ्राड ज्याला म्हणतो आपण क्लाउडी एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे या वातावरणामध्ये सर्वात जास्त कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव हा पिकावर होत असतो. आणि त्यातल्या त्यात आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व एरियामध्ये साधारणतः विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्व भागामध्ये आपण सोयाबीन पिकाची लागवड करतो. आणि या सोयाबीन पिकावर जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आणि रोग या प्रादुर्भाव करत असतात. तर ह्याच किडी आणि रोगांचं प्रादुर्भाव कसा असतो, त्यांचं नेचर ऑफ डॅमेज म्हणजे ते कशा पद्धतीने त्याचं हानी करतात, त्यांचं आपण ETL लेवल ज्याला म्हणतो आपण इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, तसंच त्यांचं एकात्मिक नियोजन कसं करावं हे मी आपणास आज सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहे. तरी कृपया आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा. तसंच अजून जर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर सबस्क्राईब देखील करा व कॉमेंट करा काही अडचण असेल आणि शेअर देखील करा, ही माझी नम्र विनंती. तर सर्वात पहिले जर बघितलं आपण शेतकरी बंधूंनो तर सोयाबीनवर येणारी सर्वात महत्त्वाची पहिली कीड जर कोणती असेल तर ती असते खोडमाशी. आता खोडमाशीचा अर्थ ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होतो की जी माशी ती आडी ही सोयाबीनच्या खोडात राहते आणि ती खोडात राहून पूर्णपणे खोड हा तुमका पूर्ण पोखरून टाकते. आणि त्याच्यामुळे काय होतं शेतकरी बंधूंनो, हा झाडचा जो काही वरचा शेंडा असतो हा पूर्णपणे उलमडून जातो. म्हणून याला आपल्याला खोडमाशी आपण त्याला म्हणत असतो. दुसरा जर बघितलं आपण किडी तर ती असते चक्री भुंगा. आता चक्री भुंगाचं जर बघितलं आपण तर तुम्हाला स्क्रीनवर क्लिअर कट दिसतंय बघा. हा चक्राकार पद्धतीने पिकावर इफेक्ट हा करत असतो. हा देखील खोडाच्या आतमध्ये राहतो आणि वरचा जो काय तुमचा समजा शेंडा असतो हा पूर्णपणे झुकून टाकतो. म्हणजे आतला भाग जर त्याने खाऊन घेतला तर ऑटोमॅटिकली शेंडा हा तुमचा होऊ शकतो. आणि बघा तुम्हाला क्लिअर इथं दिसत असेल शेतकरी बंधूंनो की याच्यामध्ये आपल्याला जो काय तुम्हाला हे दिलेलं आहे त्यांनी म्हणजे गोल पद्धतीने जे काय तुम्हाला दाखवलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसतं की तो चक्राकार पद्धतीने तो त्याचं इन्फेस्टेशन हे करत असतो. तिसरी असते आपली उंटअळी ज्याला म्हणतो आपण सेमी लूपर. आता उंटअळी नावाचं त्याने दिलेलं आहे. उंटअळी देखील काय करते बघा, त्याचा तुम्हाला अडीच स्क्रीनवर दाखवतोय मी आणि त्याचा पतंग देखील तो आपल्याला मी स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता ही असते उंटअळी, ही देखील तुमचं पानं हे खाण्याचं काम करते आणि पूर्णपणे व्होरासियस स्प्रेडर देखील ज्याला आपण म्हणू शकतो. तिसरी असते आपली, चौथी असते आपली तंबाखू पाने खाणारी अळी ज्याला आपण म्हणतो टोबॅको इटिंग कॅटरपिलर. त्या काही ठिकाणी त्याला आपल्याला स्पोडोप्टेरा देखील असं म्हणतात. ही देखील काय करते, पूर्ण पानातला आतील भाग हा खाऊन घेते आणि पान पूर्णपणे पिंजऱ्यासारखं करून टाकते. बघा तुम्हाला क्लिअर दिसतंय अशा पद्धतीने ते पूर्णपणे पान हे करून टाकत आहे शेतकरी बंधूंनो. म्हणून ह्या किडीला आपण जर नियंत्रण करणं गरजेचं असतं. तसं जर बघितलं आपण तर आता या चारी किडी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत सोयाबीनवर. तर यांचं व्यवस्थापन कसं करावं ते आपण 1 बाय 1 आता इथं आपण बघणार आहोत. आता सोयाबीनची लागवड शेतात उन्हाळी नांगरट करून मगच करणं गरजेचं आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल, मे, जून किंवा बिफोर जून या महिन्यामध्ये तुम्हाला त्याची खोल नांगरट करणं गरजेचं आहे. मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल याची लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे. पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करणं अत्यंत गरजेचं आहे. सरी वरंबा पद्धतीने किंवा पट्टा पद्धतीने लागवड केल्यास कीटकनाशकाची फवारणी करणं सोयीचं होतं. म्हणून जर होत असेल तर रिजेस अँड फॉरजवर किंवा पट्टा पद्धतीने त्याला पेरणी केली तर चांगलं होईल. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पीक तणमुक्त ठेवणं गरजेचं आहे आणि पिकाची फेरफार देखील करणं अत्यंत गरजेचं आहे बंधूंनो. फक्त लक्षात एक ठेवायचं की पिकामध्ये भुईमुग हे पीक याच्यामध्ये घेऊ नये, कारण भुईमुग पीक देखील लिग्युमिनसी कुळातलं आहे आणि सोयाबीन देखील लिग्युमिनसी कुळातलं आहे. म्हणून त्यानंतर यांत्रिक पद्धती बघितली आपण तर किडग्रस्त पाने किंवा फांदे असतील काय असेल वगैरे त्यांना तुम्हाला काढून फेकणं गरजेचं आहे. तंबाखूचे पाने खाणारी अळी असेल किंवा त्याला ज्याला म्हणतो आपण शेतात काही असे टी आकाराचे ज्याला म्हणतो आपण टी प्रकारचे तुम्हाला लावणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यावर पक्षी बसतील म्हणजे पक्षी बसतील आणि ते पूर्णपणे त्या अळ्यांना ते खाऊ शकतील. त्याला म्हणतो आपण नॅचरल कंट्रोल.
तसंच जैविक पद्धत जर बघितली आपण तर जैविक पद्धतीमध्ये तंबाखू खाणाऱ्या अळ्यांसाठी बघितलं आपण तर त्याच्या व्यवस्थापनासाठी SL-HNPV 500 ELE विषाणू 2 मिली प्रति लिटर घेऊन तुम्हाला फवारणी गरजेचं आहे, जेणेकरून त्याचं आडीला तो पूर्णपणे तो मारू शकतो. तसंच आर्थिक नुकसान पातळी बघणं अत्यंत गरजेचं शेतकरी बंधूंनो तुम्हाला या सोयाबीनमध्ये. तर तंबाखू खाणारी आडी असेल तर त्याला 10 आड्या प्रति मीटर उडीद फुले येण्यापूर्वी जर असतील तर समजून घ्यायचं की आता तंबाखूचे पाने खाणारी आडीला तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. केसाळ आडी ज्याला म्हणतो आपण, जर 10 आड्या असतील एका प्रति मीटरमध्ये तर तुम्हाला कंट्रोल करायला सुरुवात करून द्यायचं आहे. उंटाळी जर 4 आड्या किंवा 3 ओळ्या आड्या असल्या तर देखील तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. घाटे आडी 5 आड्या प्रति मीटर असल्या तर देखील तुम्हाला कंट्रोल करायला सुरुवात करून द्यायला. त्यानंतर पाने खाणारी आडी सरासरी 10% जर प्रादुर्भावग्रस्त भाग झाला असेल तर तुम्हाला कंट्रोल करायला सुरुवात करून द्यायचं आहे. चक्री भुंगा 3 ते 5 प्रादुर्भावग्रस्त झाडे जर समजा वाटलं तुम्हाला तर लगेच त्याला तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि खोड माशी जर असेल तर 10 ते 15% नुकसान झाडं झाले तर तुम्हाला कंट्रोल करायला सुरुवात करून द्यायचं आहे. याला म्हणतो आपण ETL इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, या पद्धतीने जायचं आहे. जगा आणि जगू द्या. जर याच्यामध्ये जास्त नुकसान झालं नसेल शेतकरी बंधूंनो तर कृपया पेस्टिसाईड फवारू नका. जर ह्याच्यापेक्षा नुकसान जास्त झालं असेल तर जरूर फवारा, पण कमी असेल तर फवारू नका, कारण की आपली युक्ती आहे जगा आणि जगू द्या. तर आता रासायनिकमध्ये जर तुम्ही शेतकरी बंधूंना गेला तर कीटकनाशके जर बघितलं तर पहिले जर आपण कीड बघितले आपण तर तुडतुडे, ज्याला आपण थ्रिप्स देखील म्हणतो आपण, त्यासाठी तुम्हाला इमिडाक्लोरोपिड 48% FS 1.25 मिली प्रति किलो बेनाल तुम्हाला चोडणं अत्यंत गरजेचं. त्याला म्हणतो आपण बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. खोडमाशी थायोमेक्झाम 30% FS 10 मिली प्रति 1 किलो बियाणं तुम्हाला चोडणं गरजेचं आहे. खोडमाशी जर साडी हुमणी किंवा खोडमाशी हुमणी किंवा वाढवी असेल तर अझोट्रिबोझिन 2.5 थायोफिनेट मिथाईल थायोमेक्झाम यासाठी तुम्हाला 10 मिली प्रति किलो तुम्हाला सीड ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. याला म्हणतो आपण बीज प्रक्रिया, कारण अगोदर जर तुम्ही बीज प्रक्रिया करून ठेवली तर तुम्हाला त्याच्यावर किडी या शक्यतो रस शोषण करणारी किडी येणार नाही, म्हणून तुम्हाला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तसंच फवारणीसाठी काही शिफारस गेलेले काही कीटकनाशक मी तुम्हाला आज सांगणार आहे, अपडेटेड सांगणार आहे. असं नाही की आपण एकदम जुन्या काळातले आहेत, हे सर्व अपडेटेड कीटकनाशक बंधूंनो. एकतर आपण हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या, नाहीतर मग हा व्हिडिओ तरी सेव्ह करून ठेवा. आता तंबाखू खाणारी आडी जर असेल तर त्यासाठी जर बघितलं आपण तर इमामेक्टिन बेंझोएट 8.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, फ्लूबेंडामाइड 20% WG 5 ते 6 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, फ्लूबेंडामाइड 39.35% SC. आता यांच्यापैकी कुठलं बी एक कीटकनाशक घ्यायचं, सर्व कीटकनाशक एकत्र घ्यायची नाही. एवढी जी तुम्हाला मी लिस्ट सांगितली आहे, म्हणजे कोणतं इमामेक्टिन, फ्लूबेंजामाइड, इंडोक्राप, स्पायनोबॅक्टेरियम टेट्राकोनालिल, नोव्हेल्युरॉन, यांच्यापैकी कुठलं बी 1 किंवा 2 कीटकनाशक घ्यायचं आहे, जे तुम्हाला त्यांची शिफारस मात्र दिली. आपण समजा 2 मिली 5 मिली 10 मिली प्रति प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, म्हणजे 1 पंपामध्ये तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपली तंबाखू खाणारी आडी ही कंट्रोल ही होऊ शकते. तसंच फवारण्यासाठी काही आणखी परत तुमची उंटाळी असते बघा आपली, ज्याला म्हणतो आपण सेमिलुपर. तर त्याच्यात बघितलं आपण तर क्लोरेट्रिनॉकॉल 18.5% SC 3 मिली प्रति 10 लिटर, किंवा टेट्रो निलिप्रोप्रॉल 18.8% 5 ते 6 मिली, इमामेक्टिन बेंझोएट 8 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, किंवा इंडोक्राप, लॅम्बडा सायक्लोएथ्रिन, प्रोफॅनोफॉस, बीटा सायक्लोमिथ्रिन, न्यूविरॉन, थायोमिक्झाम 2.5 मिली एक्सेट्रा. जे काही तुमच्या हार्बिसाईड असतील किंवा ह्या ज्या तुमच्या चुकीचं बोललो हार्बिसाईड, इन्सेक्टिसाईड किंवा पिटासाईड असतील, हे तुम्ही शिफारसीस मात्रेमध्ये, म्हणजे समजा 3 मिली 7 मिली 5 मिली 16.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला फवारत. आणि शक्यतो शेतकरी बंधूंनो, रासायनिक कीटकनाशक फवारणी करताना चांगल्या एखाद्या कीटकशास्त्रज्ञ त्यांची चर्चा करून मगच फवारणी करा. मनाने किंवा दुकानदारांचं ऐकून फवारणी करत बसू नका, म्हणून तुम्हाला सांगतो. कारण की जास्त झालं तर ते विनाकारण त्याचा इम्युनिटी पॉवर वाढू शकतो कीटकांचा, म्हणून शिफारस मात्र त्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच दुसरी कीड असते आपली शेंगा पोखरणारी आडी जी काय असेल वगैरे, यासाठी जर बघितलं आपण तर इमामेक्टिन बेंझोएट 8.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, फ्लूबेंडामाइड 39.35% SC
3 मिली प्रति लिटर माझ्या पाण्यामध्ये. इंडोकार्प 15.8 EC किंवा न्यूविलुरॉन 5.25 प्लस इंडोकार्प 4.5%. अशा पद्धतीने तुम्हाला कीटकनाशकं घ्यायची आहेत प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, जेणेकरून तुमची शेंगा पोखरणारी अळी किंवा घाटे अळी देखील कंट्रोल ही होऊ शकते. तसंच चक्रीभुंगा असेल, कारण चक्रीभुंगा आम्हाला शेतकरी बंधूंनी खूप प्रश्न विचारलेले आहेत. तर चक्रीभुंगा जर असेल तर चक्रीभुंग्यासाठी प्रोफॅनोफॉस 50% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये. क्लोरोट्रिनोकॉल 18.5% SC 3 किलो किंवा टेट्रापिनोकॉल 18.18 5 ते 6 मिली. इमामेक्टिन बेन्झोएट, थायोक्लोरापिड, इनिऑन 50% EC, बीटा सायक्लोथ्रिन 7 मिली प्रति लिटर 10 लिटर पाण्यामध्ये. थायोमेक्झाम 12.6 प्लस लॅम्बडा सायक्लोएथ्रिन 9.5 ZC किंवा क्लोरोट्रिनोपिल 9.3 प्लस लॅम्बडा सायक्लोएथ्रिन 4.6% ZC 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला फवारणी करायचं आहे. कुठलेही एक किंवा दोनच कीटकनाशक घ्या, जास्त शेतकरी बंधूंना घेत बसू नका. आणखी फवारणीसाठी जर बघितलं आपण, जर पुढचं आपलं असतं कीड असते आपली खोडमाशी, तर खोडमाशीसाठी जर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे आपल्याला क्लोरोट्रिनोप्रोल 18.5% SC 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायचं आहे. इंडोकार्प 15.8% EC 7 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन. लॅम्बडा सायक्लोथिन किंवा इथिऑन 50% EC 30 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये. थायोमेक्झाम 12.6% प्लस लॅम्बडा सायक्लोथिन 2.5 मिली. क्लोरोट्रिनोपॉल 9.3% प्लस लॅम्बडा 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला फवारणी ही करायची आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही सोयाबीन येणारे 4 ते 5 प्रकारचे मुख्य किडी आहेत, या किडींना तुम्हाला नियंत्रण करणं गरजेचं. मी तुम्हाला बघा सांगितलं कुठल्या किडी आपण, सेमिलुपर ज्याला म्हणतो आपण, उंटअळी असेल, खोडमाशी असेल किंवा तुमची चक्रीभुंगा असेल, तुडतुडे असतील, कुठलीही कीड असेल वगैरे, तर त्यासाठी शिफारशीत केलेलं कीटकनाशकच घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढंच त्याला घेऊन त्याची फवारणी करायची प्रति 10 लिटर पाण्यामध्ये. हां, फक्त एक लक्षात ठेवायचं, जर आपल्याकडे स्प्रे पंप असेल तर एवढं घ्या, म्हणजे तुमचं हँड ज्याला म्हणतो पाठीवर घ्यायचा स्प्रे पंप. पण जर तुमच्याकडे समजा पेट्रोल ऑपरेटेड किंवा पेट्रोल पंप असेल तर हेच प्रमाण तुमचं 3 पटीने वाढून जाईल. म्हणजे तुम्ही समजा 3 मिली घेणार असाल तर तुम्ही ते 10 मिली प्रति लिटर 3 मिली घेणार, तुम्ही 9 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी गरजेचं आहे, कारण की त्याचा प्रेशर हा जास्त असतो. तर अशा पद्धतीने सोयाबीन पिकावर येणाऱ्या या किडींचं तुम्ही योग्य व्यवस्थापन करणार, नियोजन करणार आणि आपलं उत्पन्न जास्तीत जास्त आणणार अशी मी आपणासाठी अशी मी आपणाकडनं अपेक्षा करतो शेतकरी बंधूंनो. आणि हो, ही जी आपल्याला माहिती आपण घेतलेली आहे, ही माहिती आपल्याला श्री जे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील जे काही आपले एंटोमॉलॉजिस्ट आहेत, ज्याला म्हणतो आपण नांदेड येथील CRS ज्याला कॉटन रिसर्च स्टेशन येथील, तर त्या सायंटिस्टांनी आपल्याला ही डॉक्टर साहेबांनी आपल्याला ही माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. आणि ती माहिती मी आपणास फक्त आपलं कल्याण व्हावं आणि किंवा आपण या किडीचा आणि रोगाचं नियंत्रण करावं म्हणून मी आपल्यासाठी ती प्रसारित केली आहे. तरी सर्वांनी या पद्धतीने किडीचं आणि रोगाचं नियंत्रण करावं व आपल्या देशाला तसेच आपल्या भागाला पुढे आणण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती. शेतकरी बंधूंनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान.